आता बघा लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं, एक ॲरे क्रिएट केला होता व्हेअर कंबाईन नावाचा. आणि आपलं जो टॉपिक होता किंवा जो क्वेश्चन होता, फ्रिक्वेंटली विचारला जाणारा क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये फ्रेशर लेवलला, की ॲरे मध्ये कोणत्या कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो. आपण आजच्या लेक्चर मध्ये पण घेऊया एवढं न्यू लेक्चरसाठी. मग कोणत्या कोणत्या, प्रिमेटिव्ह, नॉन प्रिमेटिव्ह. प्रिमेटिव्ह माहिती सगळ्यांना, नॉन प्रिमेटिव्ह पण माहिती. ठीक आहे. आता एक गोष्ट जी ऍड झाली ती फंक्शन्स. फंक्शन काय प्रत्येकासाठी वेगळं नाहीये, फंक्शन सगळ्यालाच माहित आहे. फक्त आता हे फंक्शन आलंय कुठे, ॲरेमध्ये. आणि ॲरेमध्ये फंक्शन आलंय तर मग त्याला ऍक्सेस करायचंय कसं आणि यूज कसं करायचंय हे आपल्याला बघायचं होतं. आणि त्याचं आपण एक्झाम्पल पण या ठिकाणी राईट केलं होतं आणि त्याला रन करून दाखवलं होतं, की जर मी या ठिकाणी कंबाईन ऑफ टू ही प्रॉपर्टी जर या ठिकाणी राईट केली तर 2 नंबरला जी काही व्हॅल्यू असेल ॲरेमध्ये ती त्या ठिकाणी प्रिंट होणार आहे. मग 0 नंबरला काय असणार, ए. 1 नंबरला EPL, 2 नंबरला ट्रू, 3 नंबरला काय असेल 45 आणि 4 नंबरला काय, परत एक ॲरे आहे. म्हणजे ॲरेमध्ये ॲरे आहे, ॲरे ऑफ ॲरे. ॲरेची एक जी काही प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजचा पण एक ॲरे बनलाय परत. मग त्या ॲरेजमध्ये परत 0 इंडेक्सला BMW, 1 ला ऑडी. ओके. त्यानंतर पुढचं व्हॅल्यू बघा कोणते आहे, पुढची प्रॉपर्टीज किंवा इंडेक्स कोणते आहे, 5. 5 ला काय फंक्शन आपण या ठिकाणी राईट केलंय. मग आता 5 ला या ठिकाणी एक फंक्शन राईट केलंय. त्या फंक्शन मध्ये काहीतरी राईट केलं, काय कन्फर्म हे राईट केलंय. आपण लास्टला या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट राईट असं राईट केलं होतं आणि त्यामध्ये काय राईट केलं होतं, कंबाईन ऑफ 5 आणि पॅरेंथेसिस. डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये राईट केलं होतं, बट त्याने प्रिंट होताना कसं झालं होतं प्रिंट बघा, हे असं राईट करत नाहीये मी, हे काढून टाकतोय. सिंपल फक्त आता काय ठेवलंय, डॉक्युमेंट डॉट राईट कंबाईन ऑफ 2 म्हणजे 2 नंबरची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, प्रिंट म्हणजे कोणती 0, 1 आणि 2. 2 नंबरला काय ट्रू. त्यानंतर पुढे काय डॉक्युमेंट डॉट राईट कंबाईन ऑफ 4 ऑफ 0. आता 4 ऑफ 0 दिसताना कसं दिसतंय बघा, 2 डायमेन्शनल ॲरे सारखं. आता तुम्ही जर अदर टेक्नॉलॉजी कडून जावास्क्रिप्ट कडे येत आहे, अदर टेक्नॉलॉजी कडून तुम्ही जर जावास्क्रिप्ट कडे येत आहे तर प्रत्येकाला एक क्वेश्चन पडू शकतो की बाबांनो आपण बाकी टेक्नॉलॉजीमध्ये सी असेल, जावा असेल त्यामध्ये शिकलोय की 1 सबस्क्रिप्ट असेल तर 1 डायमेन्शनल, 2 सबस्क्रिप्ट असेल तर 2 डायमेन्शनल, 3 सबस्क्रिप्ट असेल तर 3 डायमेन्शनल. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही तिथपर्यंत ठीक आहात. तो टॉपिक त्या टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आहे आणि तिथपर्यंत ठीक आहे. तो टॉपिक आणि ती टेक्नॉलॉजी कन्सेप्ट या इकडे घेऊन यायची नाहीये. नाहीतर मग जर असं दिसतंय तर मग त्या ठिकाणी तुम्ही परत कन्फ्युज होणार. मग या ठिकाणी हा अरे 2 डायमेन्शनल आहे, 3 डायमेन्शनल आहे की 4 डायमेन्शनल आहे. तसं कन्फ्युज व्हायचं नाहीये. या ठिकाणी 2 सबस्क्रिप्ट घेतले तर या ठिकाणी फक्त एवढ्या लाईन पुरतं बोलतोय मी. या ठिकाणी याचा मिनिंग होतो ॲरे ऑफ ॲरे. ॲरेचा पण ॲरे बनवलाय म्हणजे 4 नंबरचा जी इंडेक्स आहे त्या इंडेक्सला परत अजून किंवा 4 नंबरची जी प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजचा परत एक ॲरे बनवला गेलाय आणि त्या ॲरेमध्ये काय ठेवलं गेलंय, मल्टिपल व्हॅल्यू. एकापेक्षा जास्त म्हणजे मल्टिपलच झाले. आपण राईट करताना फक्त टू राईट केल्या. या ठिकाणी पाहिजे तेवढ्या व्हॅल्यू मी राईट करू शकतो, पाहिजे तेवढ्या. आपण 2 व्हॅल्यू राईट केल्या, त्यामध्ये मला BMW प्रिंट करायची तर 4 ऑफ 0, ऑडी प्रिंट करायची तर 4 ऑफ 1. एवढं प्रिंट व्हायला पाहिजे आणि तेवढं प्रिंट पण होत आहे. ट्रू BMW होत आहे प्रिंट. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय करायचं, आता ते फंक्शन कॉल करायचंय आणि फंक्शनला या ठिकाणी जे फंक्शन आहे त्या फंक्शनला कोणतंही नेम आपण या ठिकाणी राईट केलेलं नाहीये. आणि त्या फंक्शनला जर आपण कोणतंही नेम राईट केलेलं नसेल, जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनला कोणतंही नेम राईट केलेलं नसेल, असा डाऊट पडू शकतो प्रत्येकाला. या ठिकाणी कुठे फंक्शनला नेम आहे का बघा, या ठिकाणी असं कुठे दिसतंय का तुम्हाला, EPL असं काही दिसतंय का कुठे, नाही. आणि जर तुम्ही ॲरेमध्ये फंक्शन राईट करताय, कोणताही ॲरे असेल आणि ॲरेवर ऑपरेशन परफॉर्म करताना आणि ॲरेच्या व्हॅल्यूजमध्ये तुम्ही एखादं फंक्शन राईट करताय तर त्या ठिकाणी तुम्ही फंक्शनला नेम घेऊ शकत नाही. आणि ज्या फंक्शनला नेम नसेल त्या फंक्शनला बोललं जातं ॲनोनिमस. ओके, ज्या फंक्शनला नेम नसेल त्याला काय बोललं जातं, ॲनोनिमस. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नसेल तर लास्टला आपण राईट करून घेऊयात. डॉक्युमेंट डॉट राईट, कसं राईट केलं होतं काल आपण, कंबाईन ऑफ 5 अँड पॅरेंथेसिस. फंक्शन असेल तर पॅरेंथेसिस येणार कंपल्सरी आणि रन. काय आलंय बघा, ट्रू BMW अगोदर होतं,
फंक्शन मध्ये आपण फंक्शनच्या बॉडी पार्ट मध्ये काय राईट केलं होतं, कन्फर्म, आणि पुढे जो वर्ड आलाय तो कोणता आलाय, अनडिफाईन. अनडिफाईन का आलं, कारण की जे याने काय केलंय, फंक्शनला कॉल केलाय, एवढ्याने काय केलंय, फंक्शनला कॉल केलाय. कोणत्या फंक्शनला, जे या ठिकाणी आपण राईट केलंय त्या फंक्शनला कॉल केलंय, 5 प्रॉपर्टीजला किंवा 5 नंबर. त्या प्रॉपर्टी थोडस म्हणण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी वेगळं वाटत असेल तर मी इंडेक्स म्हणतो, ठीक आहे. हा, 5 इंडेक्सला जे काही फंक्शन आहे आपण त्याला कॉल केलं आणि त्यामध्ये काय डॉक्युमेंट डॉट राईट काय प्रिंट झालंय, कन्फर्म. कन्फर्म प्रिंट झालंय इथपर्यंत, ठीक आहे. बट आपण त्या ठिकाणी फक्त डॉक्युमेंट डॉट राईट असं राईट करून ठेवलंय आणि या ठिकाणी आता तिथे एम्प्टी आहे. हे जर मी एवढं काढून घेतोय तर एम्प्टी झालंय ते, आणि एम्प्टी जर आपण रन केलं बघा या ठिकाणी काय कॉल करायचा आहे. आणि फंक्शनला कॉल कसं करणार, आता फंक्शनला तर नेम नाही आणि फंक्शनला नेम नसेल तर ते अनोनिमस फंक्शन होतं, आणि अनोनिमस फंक्शन जर ते झालं तर तुम्ही त्याला विदाउट नेम कॉल करायचा आहे. तर जे काही इंडेक्सला जे स्टोअर असणार त्या इंडेक्सला पॅरेंथेसिस थ्रू त्याला काय करायचं आहे, कॉल करायचं आहे. हे आपलं लास्ट पर्यंतचं एक्झाम्पल होतं. हा, मग आता इथपर्यंत झालंय. आता काल पण सांगितलंय, इंटरव्ह्यू आल्याला तुम्ही एवढं सांगितलं, ओरडून सांगितलं की बाबा असं असतं फंक्शन यूज करतात, किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्येच नाही कुठेतरी विचारलंय की कसं वर्क करतं, का फंक्शन चलतच नाही, तुम्ही त्याला प्रूफ करून दाखवलं बाबा फंक्शन चलतं, फंक्शन तू घेऊ शकतो, तुम्ही त्याला प्रूफ करून दाखवलं. मग त्याचा पुढचा क्वेश्चन तुम्हाला सिंपल क्वेश्चन असणार की बाबा फंक्शन जर चलतंय बट मग फंक्शन घेण्याची गरज काय, तू फंक्शन मध्ये टाकतोय बाबा डॉक्युमेंट डॉट राईट कन्फर्म टीसीएस ईपीएल क्लास काहीतरी टाकतोय, मग तू सेपरेट फंक्शन राईट करून तिथे पण राईट करू शकतो ना, असं मी राईट करू शकतो ना या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी असं राईट करू शकतो ना, जस्ट 1 मिनिट, फंक्शन फॉर एक्झाम्पल टीसीएस. या ठिकाणी पाहिजे तेवढा मी बॉडी पार्ट राईट करू शकतो. मग त्याला ऍरे मध्ये घेण्याची गरज काय, हा क्वेश्चन सिंपल कोणी पण विचारेल. हा, तुम्ही त्याला सिंपल एखादं किती लहान असेल त्याला थोडंफार कळतंय प्रोग्रामिंग रिलेटेड, तुम्ही त्याला म्हणता बाबा ऍरे मध्ये फंक्शन राईट कर, आणि तो राईट केलं आणि त्याला कॉल करावा लागतोय, मग तो म्हणेल बाबा तसं तर मग सिंपल फंक्शन राईट करून त्याला आपण कॉल करावाच लागतोय, मग घ्यायचंच कशाला ऍरे मध्ये फंक्शन, तर का घ्यायचं त्याचा आन्सर आपण या ठिकाणी बघूया. अगोदर क्वेश्चन राईट करूया, नंतर आन्सर, नंतर काय करूया त्याचा आन्सर बघूया. क्वेश्चन, why we need a function, we need a function. हा, जर फक्त क्वेश्चन एवढाच असेल व्हाय वी नीड अ फंक्शन, हा तर त्याचा मिनिंग काय होतो, बाबा फंक्शनची गरज काय. हा, बट आपला क्वेश्चन एवढाच आहे का, नाही, आपला क्वेश्चन काय, फंक्शनची ऍरे मध्ये गरज काय, मग फंक्शन इन ऍरे. या ठिकाणी राईट करूया, array is defined, array is defined with function, array is defined with function to handle callback mechanism. कॉलबॅक मेकॅनिझम. आता कॉलबॅक मेकॅनिझम म्हणजे काय हे पण माहित असणं गरजेचं आहे. मग सेकंड लाईनला राईट करू, कॉलबॅक मेकॅनिझम. Callback mechanism is a technique callback mechanism is a technique where function will be execute
अकॉर्डिंग टू सिच्युएशन. अकॉर्डिंग टू सिच्युएशन. आता याचा मिनिंग काय होतं बघा. सगळ्यात फर्स्ट, ॲरे इज डिफाईन विथ अ फंक्शन टू हँडल कॉलबॅक मेकॅनिझम. जर तुम्ही ॲरे मध्ये फंक्शन डिफाईन केलं तर जो काही ॲरे आहे तो कॉलबॅक मेकॅनिझम हँडल करतो. आणि कॉलबॅक मेकॅनिझम इज अ टेक्निक वेअर फंक्शन विल बी एक्झिक्यूट अकॉर्डिंग टू सिच्युएशन. मग आता जे फंक्शन आहे ते एक्झिक्यूट करायचे, रन करायचे, बट कधी अकॉर्डिंग टू सिच्युएशन. जर सिच्युएशन रिक्वायरमेंट असेल तर तसं हँडल करायचंय. म्हणा मग ते तर सिंपल फंक्शन मध्ये पण चालतं की बाबा माझ्याकडे दोन फंक्शन आहे, ऍडिशन एक सबट्रॅक्शन. मला जर ऍडिशन करायची, माझी रिक्वायरमेंट काय ऍडिशनची, मी ऍडिशन फंक्शनला कॉल करणार. माझी रिक्वायरमेंट सबट्रॅक्शनची आहे तर मी सबट्रॅक्शन फंक्शनला कॉल करणार. मग त्या ठिकाणी ॲरेची गरज काय. तर ॲरेची गरज अशी आहे की तुम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी जाऊन एडिट नाही करू शकत की बाबा तू अगोदर ऍडिशन फंक्शनला कॉल कर किंवा मग तू नंतर काय कशाला कॉल कर, सबट्रॅक्शन फंक्शनला कॉल कर. तुम्ही तसं जाऊन कोडमध्ये एडिट नाही करायचं, डायनॅमिकली हँडल करायचंय. आपण कालपासून टॉपिक बघतोय कोणता बघा. कालच्या लेक्चरमध्ये पण टॉपिक असेल किंवा परवाच्या लेक्चरमध्ये, अगोदरच्या लेक्चरमध्ये काय या ठिकाणी टॉपिक आहे आपला मेन टॉपिक, डायनॅमिकली क्रिएट अँड ऍडिंग डोम एलिमेंट्स युझिंग ॲरे. डायनॅमिक ॲरेचे कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघतोय. म्हणजे डायनॅमिकली सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजे त्या ठिकाणी हँडल झाल्या पाहिजे. आणि जे क्वेश्चन्स आहे त्यांचे आन्सर पण ते डायनॅमिक सिच्युएशन नुसार आले पाहिजे. आता या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी मॅटर करतात. आता जे ॲरे आहे, जावास्क्रिप्टचा ॲरे पण भरपूर सारा मोठा आहे. तो ॲरे आहे अगोदर ES5 जे व्हर्जन होते जावास्क्रिप्टचे, त्याच्या अगोदर जावास्क्रिप्टमध्ये ॲरे डिस्ट्रक्शन नावाची कन्सेप्ट नव्हती. ES5 नंतर त्यांनी इंट्रोड्यूस केली ॲरे डिस्ट्रक्शन नावाची कन्सेप्ट. मग आता ॲरे डिस्ट्रक्शन आल्यानंतर त्या ठिकाणी कॉलबॅक मेकॅनिझम हँडल करणं खूप गरजेचं आहे. मग आता तो कॉलबॅक मेकॅनिझम म्हणजे काय हे पण माहीत असणं गरजेचं आहे की बाबा कॉलबॅक मेकॅनिझम चलतोय कसा, वर्क होतोय कसा. मग कॉलबॅक मेकॅनिझम, त्यानंतर ॲरे डिस्ट्रक्शन, विदाउट डिस्ट्रक्शन कसं वर्क होतं हे अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, या ठिकाणी राईट करतो. मग एक नोट म्हणून राईट करूया अगोदर जावास्क्रिप्ट ES5 प्लस इंट्रोड्यूस ES5 इंट्रोड्यूस ॲरे डिस्ट्रक्शन. आता ॲरे डिस्ट्रक्शन काय हे माहित असणं गरजेचं आहे. अगोदर विदाउट डिस्ट्रक्शन म्हणजे काय आणि विथ डिस्ट्रक्शन म्हणजे काय ते बघूया. अगोदर विदाउट डिस्ट्रक्शन बघूया. ES5 नंतर ॲरे आपल्या जावास्क्रिप्टने एक ॲरे डिस्ट्रक्शन नावाची कन्सेप्ट आपल्याला इंट्रोड्यूस केली आहे. ॲरे डिस्ट्रक्शन म्हणजे काय हे बघायचंय. त्या अगोदर विदाउट डिस्ट्रक्शन कसं वर्क करायचं ॲरे अगोदर आणि ES5 नंतर कसा वर्क करतोय हे बघूया. एक्झाम्पल या ठिकाणी राईट करूया. विदाउट डिस्ट्रक्शन. आपल्याकडे एक ॲरे आहे, कन्सिडर करा व्हॅर व्हॅल्यूज नावाचा किंवा व्हॅर एम्प्लॉय नावाचा. ओके, एम्प्लॉय नावाचा किंवा पर्सन घेऊया. एम्प्लॉय कंपल्सरी नको, पर्सन घेऊया. व्हॅर पर्सन नावाचा एक ॲरे आहे आणि त्या ॲरेमध्ये मी व्हॅल्यू स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल त्या पर्सनचा आयडी आहे 45. त्यानंतर त्या पर्सनचं नेम आहे, कन्सिडर करा की रोहित. ओके, आणि त्यानंतर तुम्ही अजून त्यानंतर त्याचा ॲड्रेस, बाकीचे आयडी ग्रुप बाकीचे टाकू शकता, बट आपण सध्या 2च ठेवूया. आता एक पर्सन आहे, त्याचा जो आयडी आहे तो 45 आहे, नेम जे आहे ते रोहित आहे. मला आता हे डायनॅमिकली काय करायचं, ऍक्सेस करायचंय. अगोदर विदाउट डिस्ट्रक्शन त्याला जर ऍक्सेस करायचं डायनॅमिकली म्हणजे पाहिजे तेव्हा, तर मग त्या ठिकाणी अशी गोष्ट राईट केली जायची. मग त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक व्हेरिएबल क्रिएट केला जायचा
फॉर एक्झाम्पल आता पर्सन आहे ना, पर्सन ID. ओके, पर्सन ID डिफाईन करूया, मला ठेवा पर्सन ID. आणि त्यामध्ये आता ॲरेचं नेम काय आपल्या पर्सन, आणि जो पर्सन ॲरे आहे त्यामध्ये जी काही ID आहे ती कोणत्या इंडेक्सला असणार आहे? इंडेक्स मीन प्रॉपर्टीज. मी जर इंडेक्स म्हणतोय तर प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचंय. हा, कोणत्याला? 0. मग या ठिकाणी पर्सन ऑफ 0. ओके, त्यानंतर पुढे व्हॅर त्याचं नेम आहे, मग पर्सन नेम. ओके, पर्सन नेम. मग त्यामध्ये ते स्टोअर करण्यासाठी पण काय घेऊया, हा कोणता ॲरे आहे? पर्सन नावाचा, मग पर्सन ऑफ. हा, नेम कोणत्या इंडेक्सला आहे? 1 इंडेक्सला. मग या ठिकाणी काय येणार? 1. ओके, मग आता या ठिकाणी होतंय काय बघा, जर मला त्या पर्सनची ID ऍक्सेस करायची तर मी काय प्रिंट करणार? PID. तू त्याला ऍक्सेस करणार. PID जर आलं तर माझ्याकडे कोणता नंबर असणार आहे? 45. का? कारण की या ठिकाणी आपण स्टोअर काय केलंय? इक्वल ऑपरेटरचं काम सगळ्यांना माहित आहे. राईट साईडचा येणार आन्सर लेफ्ट साईड मध्ये स्टोअर करणार. राईट साईडला काय? पर्सन ऑफ 0, म्हणजे पर्सन ॲरे मध्ये 0 इंडेक्सला जी काय व्हॅल्यू आहे ती पर्सन ID मध्ये काय होणार? स्टोअर होणार. त्यानंतर नेक्स्ट लाईनला व्हॅर पर्सन नेम इक्वल टू पर्सन ऑफ 1. पर्सन ऑफ 1 पर्सन ॲरे मधील 1 इंडेक्सला जे काही नेम असणार आहे ते पर्सन नेम मध्ये स्टोअर होणार. हा, मग आता मला ज्या ज्या ठिकाणी पर्सनचं काय पाहिजे? ID पाहिजे, मग मी PID थ्रू त्याला काय करणार? ऍक्सेस करणार. ज्या ज्या ठिकाणी त्या पर्सनचं नेम पाहिजे मग मी त्याला त्या ठिकाणी काय करणार? P नेम थ्रू ऍक्सेस करणार. हा, हे होतं विथआउट डिस्ट्रक्शन. काय होतं? विथआउट डिस्ट्रक्शन. मला ते दुसऱ्या व्हॅल्यू दुसऱ्या नेम थ्रू त्यांना ऍक्सेस करायचंय ॲरे मधील व्हॅल्यू, तर त्यावेळेस विथआउट डिस्ट्रक्शन थ्रू ऍक्सेस करावं लागायचं. आणि ते थोडंसं कॉम्प्लिकेट होतं किंवा कॉम्प्लिकेटेड होतं. का? की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी माझ्याकडे 2 व्हॅल्यू, मी 2 वेळेस असं राईट केलं, 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. जर माझ्याकडे 100 व्हॅल्यू असतील तर मी 100 व्हेरिएबल डिक्लेअर करणार का? नाही, म्हणजे परत तोच ॲरेचा कन्सेप्ट आला. ॲरे घेऊन पण परत काही फायदा होईना. मग त्यावेळेस जावास्क्रिप्टने ES5 नंतरचे जे काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टमध्ये ॲरे डिस्ट्रक्शन नावाची कन्सेप्ट आणली. आणि ती कन्सेप्ट कसं वर्क करते बघूया आपण. या ठिकाणी एक्झाम्पल राईट करतो. विथ डिस्ट्रक्शन. आता काहींना डाऊट पडत असेल आणि चांगल्या प्रकारे पडत असेल की काय, की बाबा असं करण्याची गरजच काय? मी डायरेक्ट पर्सन ऑफ 0 ने व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो ना, मला दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअरच कशाला करायची? असा भरपूर जणांना डाऊट क्वेश्चन पडू शकतो. बाबांनो, जे सांगतोय हे सिंपल एक्झाम्पल थ्रू झालंय. म्हणजे मी एक काहीतरी नेम घेतलं, एक काहीतरी व्हॅल्यू घेतली. प्रत्येक कन्सेप्ट तेवढ्या एक्झाम्पल तेवढ्या टॉपिक पुरतं लिमिटेड नाही ठेवायचंय. ज्यावेळेस तुम्ही रिअल प्रोजेक्टवर काम करणार आहात त्यावेळेस एवढे सोपे एक्झाम्पल नसणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण सिंटॅक्स मध्ये एखादं सोपं एक्झाम्पल घेतो आणि एक्झाम्पल बघताना काहीतरी वेगळंच एक्झाम्पल असतं खूप मोठं. तशी कन्सेप्ट आहे. मग आता एक्झाम्पल बघायचं ना, त्यावेळेस तुम्हाला थोडंसं क्लिअर होऊन जाईल की मी असं का राईट केलंय. हे राईट करताना काय वाटतंय बघा, उगाच राईट केल्यासारखं वाटतंय, कारण की मी फक्त पर्सन ऑफ 0 ने पण ऍक्सेस करू शकतो ना. मग इकडे मला स्टोअर करण्याची गरजच काय? आता ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेऊ ना त्यावेळेस तुम्हाला चांगलं क्लिअर होऊन जाईल की ते घेण्याची गरज काय आहे. मग विथ डिस्ट्रक्शन कसं वर्क करतं बघा. सेम परत व्हॅर पर्सन नावाचा ॲरे डिक्लेअर करूया. सेम त्यामध्ये ID काय होती? फर्स्ट 45. नेम रोहित. ओके, आता विथ डिस्ट्रक्शन यांना ऍक्सेस कसं करणार बघा. आता मी एक ॲरे क्रिएट करतो डायरेक्ट विथआउट त्याला न काही नेम घेता. या ठिकाणी मी राईट करतो व्हॅर आणि या ठिकाणी डायरेक्ट ॲरे डिफाईन करतो. डायरेक्ट डिफाईन केल्यानंतर काय करतो बघा, या ठिकाणी पर्सन ID कोमा त्यानंतर पुढे काय नेम आहे ना, मग P नेम इक्वल टू पर्सन
आता हे जे एक्झाम्पल झालं हे झालं विथ डिस्ट्रक्शन. आता या ठिकाणी मला कोणतंही नेम घेण्याची गरज पडलेली नाहीये. ओके, हा विचार करताना जस्ट 1 मिनिट गाईज. हा आता या ठिकाणी थोडस जे आपलं कन्सिडर जी करण्याची पॉवर आहे ना थोडी हाय करा आता. का की परत तुम्हाला तोच क्वेश्चन, बाबा एका ऍरे मधील व्हॅल्यू दुसऱ्या ऍरे मध्ये घ्यायच्याच कशाला, त्याची गरजच काय, एक्झाम्पल स्टार्ट झाल्यानंतर कळून जाईल सगळ्याला. आता मी असं राईट केल्यानंतर या कन्सेप्टला बोलतात विथ डिस्ट्रक्शन किंवा ऍरे डिस्ट्रक्शन कन्सेप्ट बोलतात. विथ डिस्ट्रक्शन नाही, ऍरे डिस्ट्रक्शन. विथ डिस्ट्रक्शन का बोललो मी की एक्झाम्पल आपण दोन घेतले ना, विदाउट डिस्ट्रक्शन आणि विथ डिस्ट्रक्शन. ऍरे सेम, ऍरेचं नेम सेम घेतलं, व्हॅल्यू सेम घेतल्या. मग आता चेंज काय झाला बघा, इथे अशा 2 लाईन राईट कराव्या लागल्या आणि इथे 1 लाईन राईट करावी लागली. एवढा डिफरन्स आहे का? नाही. मग आता या ठिकाणी होतंय काय बघा, एक व्हॅर आणि एक आपण ऍरे तयार केला आणि त्यामध्ये नेम काय दिलं बघा, पर्सन आयडी आणि पर्सन नेम इक्वल टू पर्सन. आता पर्सन हे नेम दिल्यानंतर पर्सन ऍरे मधील जेवढ्या काय व्हॅल्यू आहे त्या सिक्वेन्शियली यामध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे पर्सन ऍरे मधील फर्स्ट इंडेक्सची व्हॅल्यू या फर्स्ट नेम मध्ये जे काही नेम दिलं असेल त्या नेम मध्ये जाऊन स्टोअर होणार. पर्सन ऍरे मधील सेकंड इंडेक्सची व्हॅल्यू या सेकंड नेम मध्ये जाऊन काय होणार, स्टोअर होणार. या कन्सेप्टला बोललं जातं विथ डिस्ट्रक्शन किंवा ऍरे डिस्ट्रक्शन. सेम आता या ठिकाणी मी अजून एक गोष्ट वाढवली. काय केलं, अजून एक गोष्ट वाढवली. कन्सिडर करा, या ठिकाणी मी राईट करतो व्हॅर सेम पर्सन आयडी, त्यानंतर पर्सन नेम. ओके, आणि त्यानंतर अजून एक व्हॅल्यू राईट केली. कन्सिडर करा त्यामध्ये पर्सन ऍड्रेस. ओके, अँड इक्वल टू इथे राईट करतो पर्सन, आपला जो ऍरे आहे तो. आता इथे असं जर मी राईट केलं तर होईल काय बघा, या ठिकाणी सेम परत सिक्वेन्शियली, रँडमली नाही सिक्वेन्शियली. राईट साईडचा आन्सर लेफ्ट साइड मध्ये स्टोअर होणार, पण राईट साईडचा येणार आन्सरच्या व्हॅल्यूज किती आहे, 2 आहे. मग फर्स्ट जी व्हॅल्यू आहे कोणती, 45 फर्स्ट नेम मध्ये स्टोअर होणार. त्यानंतर सेकंड जी व्हॅल्यू आहे ती कुठे होणार, सेकंड नेम मध्ये. बट आता थर्ड जी व्हॅल्यू आहे ती माझ्याकडे नाहीये पर्सन ऍरे मध्ये, बट मी थर्ड नेम राईट करून ठेवलंय. बट मग मी जर थर्ड नेम ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी थर्ड जर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला, कोणता, पर्सन ऍड्रेस. पर्सन ऍड्रेस मला माहित नाहीये की तो पर्सन कुठे राहतोय, म्हणून मी ऍड्रेस प्रोव्हाइड नाही केलाय. आणि तरी मी म्हणतोय की बाबा मला कोणतरी येऊन सांगतंय की बाबा तो ऍड्रेस मला दे, मलाच माहित नाही तर मी समोरच्याला कसा देणार. मग त्या ठिकाणी जर तुम्ही पर्सन ऍड्रेस बघायला गेलात तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर येणार अनडिफाईन. काय येणार, अनडिफाईन. कारण की पर्सन ऍड्रेस पर्सन या ऍरे मध्ये नाहीये आणि तरी तुम्ही या ठिकाणी तो ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करताय. त्यामध्ये 2च व्हॅल्यू आहे, त्यामुळे तुम्ही 2च नेम या ठिकाणी राईट करू शकता, थर्ड नेम राईट करू शकत नाही. राईट केलं तर ते अनडिफाईन म्हणून येणार आहे. तसं अजून 4 एक रिक्वायरमेंट, मी अजून एक ऍरे डिफाईन करतो या ठिकाणी व्हॅर, त्यामध्ये फक्त राईट करतो पर्सन आयडी इक्वल टू पर्सन. असं जर राईट केलं तर इथे प्रिंट काय होणार बघा, जो पर्सन आयडी आहे सिक्वेन्शियली स्टोअर होतो, सिक्वेन्शियली स्टोअर होतो. मग पर्सन आयडी मध्ये स्टोअर काय होणार आहे बघा, पर्सन आयडी मध्ये स्टोअर काय होणार आहे, पर्सन मध्ये जी काय फर्स्ट व्हॅल्यू आहे कोणती आहे 45, कशामध्ये स्टोअर होणार, पर्सन आयडी मध्ये. मग जी काय व्हॅल्यू आहे ती या पर्सन आयडी मध्ये असेल, त्यामध्ये तर काही एरर येणार नाही. का, एक व्हॅल्यू तुम्हाला एकच ऍक्सेस करायचं, तुम्ही एक घेऊ शकता, 2 करायचं 2 घेऊ शकता. बट ऍरे मध्ये जेवढ्या व्हॅल्यू आहेत तेवढ्याच, त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही नेम प्रोव्हाइड केले तर त्या ठिकाणी अनडिफाईन म्हणून असं एरर येणार. सॉरी, अनडिफाईन ही व्हॅल्यू येणार. बघायचं एक्झाम्पल याचं, विथ डिस्ट्रक्शनचं एक्झाम्पल बघा. विथ फंक्शन, विथ डिस्ट्रक्शन, विथ फंक्शन. हे काढून टाकूया. आता हे वाटताना थोडस वेगळं वाटत असेल, एवढी त्याला हार्ड करण्याची गरजच काय, ऍरे मधील एक व्हॅल्यू डायरेक्ट ऍक्सेस करा ना, ते सांगतोय मग वापासून. आता आपण काय करूया,
रिअल टाइम एक्झाम्पल घेऊया. ऍक्च्युअल ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन जे मॉडर्न प्रोग्रामिंग आहे, मॉडर्न वेब ऍप्लिकेशन जे बनवले जातात तसं एक्झाम्पल घेऊया. त्या रिलेटेड काहीतरी छोटंसं एक्झाम्पल असेल. मॉडर्न म्हणलं का तुम्हाला टेन्शनच येतं. एक्झाम्पल होतंय किती मोठं. मग या ठिकाणी घेतो व्हॅर ऍप्लिकेशन नावाचा एक ॲरे बनवूया. त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू ठेवूया EPL. त्यानंतर पुढे फंक्शन राईट करूया. फंक्शन आता फंक्शन बघता बघता आपण गेलो डिस्ट्रक्शन या कन्सेप्टकडे. डिस्ट्रक्टर नाही, डिस्ट्रक्शन या कन्सेप्टकडे गेलोय आपण. दोन्ही कन्सेप्ट सोबत क्लिअर होतील. फंक्शन, त्याला पॅरेंथेसिस, त्यानंतर फंक्शनला आपण नेम देऊ शकत नाही. जर ॲरेमध्ये आपण एखादं फंक्शन राईट केलं तर आपण त्याला नेम प्रोव्हाइड करू शकत नाही, आणि त्याच फंक्शनला बोललं जातं एनोनिमस. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी फंक्शन घेऊया आणि त्या फंक्शनचा बॉडी पार्ट, आणि त्यामध्ये राईट करूया डॉक्युमेंट डॉट राईट just 1 minute. डॉक्युमेंट डॉट राईट, आणि त्यामध्ये राईट करूया फंक्शन डॉक्युमेंट डॉट राईट, आणि त्यामध्ये राईट करूया लॉग इन सक्सेसफुली. लॉग इन सक्सेसफुली. ओके, अजून एक फंक्शन क्रिएट करूया. फंक्शन पाहिजे ना आपल्याला. अजून एक फंक्शन क्रिएट करूया. फंक्शन पॅरेंथेसिस फंक्शनचा बॉडी पार्ट, आणि त्यामध्ये परत राईट करूया लॉग इन सक्सेसफुली. एक तर लॉग इन असेल, लॉग इन जर नाही आलं तर काहीतरी पासवर्ड रॉंग असेल. मग या ठिकाणी राईट करूया इनव्हॅलिड पासवर्ड. ओके, इनव्हॅलिड पासवर्ड. आता या ठिकाणी राईट करूया डिस्ट्रक्शन कन्सेप्ट. यामध्ये व्हॅल्यू किती बघा. आता यामध्ये व्हॅल्यू किती बघा, बोला. ऍप्लिकेशन नावाच्या ॲरेमध्ये व्हॅल्यूज किती आहे, किंवा इंडेक्स किती असतील, प्रॉपर्टीज बोला. बोला चॅट मध्ये 3 व्हॅल्यूज. ओके, किती असणार आहे, 3 असणार आहे. मग या ठिकाणी मला 3 नेम प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मग त्या नेम काही पण घेऊ शकता. EPL माझा पासवर्ड असू शकतो, म्हणजे या ठिकाणी मी राईट करतो. आणि लेफ्ट साइडला तुम्ही ज्यावेळेस ॲरे डिफाईन करता विथ डिस्ट्रक्शनने किंवा ॲरे डिस्ट्रक्शनने, या ठिकाणी बघा मी कुठे डबल कोडमध्ये राईट केलंय काही, PID पी नेम, PID पी नेम, पी ॲड्रेस राईट केलंय का तसं नाही. स्ट्रिंगमध्ये असेल तरी पण इकडे बघा हे नेम रोहित हे डबल कोडमध्ये किंवा स्ट्रिंगमध्ये राईट केलंय. मग इथे राईट करताना पण तसंच राईट करायचंय. मग इथे राईट करतो पासवर्ड फर्स्ट साठी, म्हणजे EPL साठी पासवर्ड. त्यानंतर ते फर्स्ट फंक्शन घेतलंय, त्याला कॉल करण्यासाठी एक नेम देतो सक्सेस. आता एरर दाखवतोय बघा या ठिकाणी काहीतरी. बघूया लास्टला, बघूया काय दाखवते, काय म्हणणं आहे त्याचं. सक्सेस आणि अजून फेल इक्वल टू ॲरेचं नेम काय आपल्या ऍप्लिकेशन. एरर सॉल्व. ओके, आता या ठिकाणी बघा एवढं राईट केल्यानंतर या ठिकाणी होतंय काय बघा. आता येणार काय, ऍप्लिकेशन ॲरेमध्ये जेवढ्या काही व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यू कोणत्या असतील, प्रिमिटिव्ह असतील, नॉन प्रिमिटिव्ह असेल, फंक्शन असेल, कोणत्या व्हॅल्यू असतील. राईट साईडचे ॲरेमधील जेवढ्या काही व्हॅल्यू आहे त्या लेफ्ट साईडमध्ये स्टोर होतील. म्हणजे फर्स्ट EPL पासवर्डमध्ये फंक्शन जे काय फर्स्ट
ते सक्सेस थ्रू कॉल केलं जाणार. थर्ड जे सेकंड लास्टचं जे फंक्शन आहे इनव्हॅलिड पासवर्ड ज्या फंक्शन मध्ये राईट केलं ते फेल थ्रू कॉल केलं जाणार. आपण त्याला नेम प्रोव्हाइड केले, काही पण प्रोव्हाइड करू शकतो ना. या ठिकाणी बघा मी माझ्या मनाने प्रोव्हाइड केले काही पण, PID पी नेम, PID पी नेम, पी ऍड्रेस, काही पण प्रोव्हाइड करू शकतो मला पाहिजे तसं. आता इथे 45 होतं मी त्याला PID घेतलं, इथे रोहित नेम घेत होतं त्याला पी नेम घेतलं. हा तसं सेम या ठिकाणी घेतलंय, पासवर्ड सक्सेस आणि फेल. हा मग आता मला असं काहीतरी इनपुट घ्यायचं युजर कडून की बाबा त्याने जर पासवर्ड करेक्ट एंटर केला तर त्या ठिकाणी असं आलं पाहिजे लॉग इन सक्सेसफुली. पासवर्ड जर रॉंग एंटर केला तर त्या ठिकाणी आलं पाहिजे इनव्हॅलिड पासवर्ड. हा मग त्याला प्रॉम्प्ट देणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी घेऊया व्हॅर युअर पास इक्वल टू प्रॉम्प्ट, त्यामध्ये राईट करूया एंटर अ पासवर्ड. एंटर अ पासवर्ड. ओके आता या ठिकाणी बघा प्रॉम्प्ट एंटर अ पासवर्ड, जो काय पासवर्ड एंटर होणार आहे तो कशामध्ये स्टोअर होणार आहे, युअर पास मध्ये, यामध्ये स्टोअर होणार आहे. आता पासवर्ड मध्ये काय असणार आहे आपल्या, या पासवर्ड मध्ये काय असणार आहे EPL. का, कारण की बघा फर्स्ट व्हॅल्यू पासवर्ड मध्ये, सेकंड फंक्शनचं नेम सक्सेस, थर्डचं फेल झालंय. हा मग आता आपलं जे EPL पासवर्ड आहे तो या पासवर्ड मध्ये आहे आणि जो युजर पासवर्ड एंटर करणार आहे तो युअर पास यामध्ये स्टोअर होणार आहे. मग आपण आता या ठिकाणी यूज करूया इपेल्स, नीप मध्ये राईट करूया इफ मध्ये पास करूया युअर पास इक्वल पासवर्ड. युअर पास इक्वल पासवर्ड. आणि आता फर्स्ट फंक्शन जर पासवर्ड करेक्ट असेल तर फर्स्ट फंक्शन एक्झिक्यूट होणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट फंक्शन जर मला एक्झिक्यूट करायचं असेल तर मी या थ्रू करू शकतो, कशा थ्रू, सक्सेस थ्रू. मग या ठिकाणी काय करायचंय सक्सेस. आता सक्सेस कोणता व्हेरिएबल नाहीये, कोणतं नेम नाहीये, ते फंक्शन आहे. आता कसं आहे ते पण प्रूव्ह करून दाखवतो. जस्ट 1 मिनिट, परत एकदा राईट करतो म्हणजे ते दिसेल. हा या ठिकाणी बघा मी सक्सेस जे राईट करतोय व्हॅर सक्सेस स्ट्रिंग आणि काय आलंय बघा पुढे पॅरेंथेसिस. आणि कशालाही पॅरेंथेसिस जर आलाय तर ते काय असतं फंक्शन असतं. म्हणजे या ठिकाणी मला पॅरेंथेसिस राईट करणं गरजेचं आहे. ओके हा मग आता याने एवढं होणार. त्यानंतर एल्स, एल्स मध्ये राईट करूया हा कोणता फंक्शन फेल. हा फेलने कॉल केला सेकंड फंक्शन कॉल होणार, सक्सेसने कॉल केला हे फर्स्ट कॉल फंक्शन कॉल होणार. हा असं नाही या ठिकाणी मी सक्सेस फेल हे नेम मॅन्युअली घेतले, तुम्ही दुसरं काही घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही म्हणले मला TCS नेम पाहिजे, या ठिकाणी इन्फी पाहिजे, विप्रो पाहिजे ते नेम घेऊ शकता. त्याला काही व्हॅलिडेशन नाहीये. मी जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार नेमिंग कन्व्हेन्शनच्या रूलनुसार तसं नेम घेण्याचा प्रयत्न केलाय. एक्झॅक्ट असेच नेम घेतले जातात इंडस्ट्रीमध्ये असं पण नाही, तसं घेण्याचा प्रयत्न केलाय फक्त. ओके आता रन करूया याला. एंटर पासवर्ड, मी पासवर्ड एंटर करतो फॉर एक्झाम्पल ऍडमिन. ओके जस्ट 1 मिनिट, काय झालंय राहिलंय का नाही. जस्ट EPL. ओके काय झालंय बघा लॉग इन सक्सेसफुली. का लॉग इन सक्सेसफुली झालं या ठिकाणी बघा ते सक्सेसफुली होण्याचं रिझन. आता युअर पास मध्ये काय असणार आहे, जो पासवर्ड मी एंटर करणार आहे युजर तो युअर पास मध्ये म्हणजे काय एंटर केलं युजरने कॅपिटल मध्ये EPL. आणि पासवर्ड मध्ये पण काय स्टोअर आहे बघा फर्स्ट व्हॅल्यू ऍप्लिकेशन ऍरे मधील EPL इक्वल EPL.
कंडिशन ट्रू आणि इफची कंडिशन ट्रू असेल तर इफचा बॉडी पार्ट आणि इफच्या बॉडी पार्ट मध्ये गेल्यानंतर सक्सेस नावाच्या फंक्शनला कॉल झालाय आणि सक्सेस नावाचं फंक्शन पण कुठे आहे ऍरे मध्येच आहे म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू त्यानंतर सेकंड व्हॅल्यू एक्झिक्यूट झाली. आता जर पासवर्ड मॅच झाला नाही म्हणजे इफची कंडिशन काय होणार फॉल्स आणि इफची कंडिशन जर फॉल्स झाली तर कोणता बॉडी पार्ट होणार एलचा. बघूया एलचा होतोय का. या ठिकाणी टाकतो मी फॉर एक्झाम्पल आता जे टाकलं होतं ते ऍडमिन अँड ओके. काय इश्यू येतो या ठिकाणी बघूया एक मिनिट. फंक्शन फंक्शन ओके एलचा इश्यू आहे फक्त तो सॉल्व्ह करूया. इन्स्पेक्ट कन्सोल म्हणजे या ठिकाणी टेक्निकल काही एरर नाहीये. टेक्निकल एरर नाही मग कोणता एरर आहे जस्ट चेक करूया आपण. सर लिब्रेसिस मध्ये घेतलं. ओके 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 डॉक्युमेंट डॉट राईट करण्याचं राहिलं या ठिकाणी. या ठिकाणी काय राईट करायचंय डॉक्युमेंट डॉट राईट काय बघा इनव्हॅलिड पासवर्ड ईपीएल आणि आपण जे एंटर केलंय किंवा आपण काहीतरी ऍडमिन एंटर करूया. ऍडमिन ईपीएल आणि ऍडमिन हे दोन्ही पासवर्ड मॅच होत आहे का नाही. ईपीएल इक्वल इक्वल ऍडमिन कंडिशन काय होणार फॉल्स. इवर पास आणि पासवर्ड दोन्ही मॅच होत नाही. इफची कंडिशन कॉल असेल तर एल्स आणि एल्स मध्ये आपण फेल नावाच्या फंक्शनला कॉल केलाय आणि फेल नावाच्या फंक्शन मध्ये काय लिहिलंय इनव्हॅलिड पासवर्ड. काय आलंय बघा इनव्हॅलिड पासवर्ड. पासवर्ड इनव्हॅलिड झालाय. हा म्हणजे आता फंक्शनची थोडीशी गरज कळाली कधी आहे रिक्वायरमेंट नुसार आणि नोट मध्ये आपण राईट करताना पण इथे पॉईंट काय राईट केलाय बघा. क्वेश्चन होता व्हाय वी नीड अ फंक्शन इन ऍरे आणि इथे राईट केलं आपण ऍरे इज डिफाईन विथ फंक्शन टू हँडल कॉल बॅक मेकॅनिझम आणि कॉल बॅक मेकॅनिझम इज अ टेक्निक व्हेअर फंक्शन विल बी एक्झिक्यूट अकॉर्डिंग टू सिच्युएशन. जशी सिच्युएशन असेल तसं त्यांनी काय करायचं एक्झिक्यूट करायचंय. आता बघा या ठिकाणी जर सिच्युएशन काय असेल सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर सिच्युएशन काय आहे. सिच्युएशन काय सांगते की बाबा या युजरने लॉग इन केलं पाहिजे मग ते लॉग इनचं फंक्शन कॉल झालं पाहिजे. जर जी काही रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल झाली नाही किंवा जी रिक्वायरमेंट आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती रॉंग असेल म्हणजे काय झालं पाहिजे युजर इनव्हॅलिड झाला पाहिजे. त्याला कळालं पाहिजे बाबा इनव्हॅलिड पासवर्ड आहे. हा मग ते इनव्हॅलिडचं फंक्शन काय झालं पाहिजे रन झालं पाहिजे म्हणजे याला गोष्टीला बोलला तो कॉल बॅक मेकॅनिझम. आणि तो जर आपल्याला अचीव करायचा असेल तर त्या ठिकाणी यूज करावं लागतं ऍरे डिस्ट्रक्शन आणि ES5 नंतर याला इंट्रोड्यूस करण्यात आला आहे. मग एक नोट पण या ठिकाणी राईट करून ठेवूया अगोदर आणि नंतर एक्झाम्पल या ठिकाणी अपलोड करतो. function in array function in array must be anonymous. must be anonymous. anonymous means त्या फंक्शनला तुम्ही नेम घेऊ शकत नाही कधी array मध्ये असेल तर. मग anonymous म्हणजे काय ठिकाणी रेट करूया anonymous function will not have a name. या ठिकाणी सिंपल राईट करतो. फंक्शन फक्त पॅरेंथेसिस आणि फंक्शनचा बॉडी पार्ट. या गोष्टीला काय बोलायचंय
थॉमस. आणि आपण दुसरं कसं राईट करतो, जर तुम्ही ॲरे मध्ये असं फंक्शन राईट केलं, फंक्शन जे आपण रेग्युलर राईट करतो, फंक्शन कन्सिडर करा की आपण राईट करतोय EPL नावाचं फंक्शन किंवा TCS नावाचं फंक्शन कॉल करतोय. असं जर राईट केलं तर ते इनव्हॅलिड असणार आहे. पुढे इनव्हॅलिड इन ॲरे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला भरपूर आहे सांगितले की काय बाबांनो, कोणताही टॉपिक, कोणतीही मेथड, त्याचे ड्रॉबॅक्स, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेज त्याच्या टॉपिकवरून कन्सिडर नाही करायचे. एखादा टॉपिक सांगितला लगेच त्याचे ॲडव्हान्टेजेस, लगेच डिसॲडव्हान्टेजेस. तो टॉपिक कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये त्याचे काहीतरी ॲडव्हान्टेजेस असू शकतात, डिसॲडव्हान्टेजेस असू शकतात. आणि फॉर एक्झाम्पल आता फंक्शन हे TCS असं नेम घ्यावं लागतं. याचे ॲडव्हान्टेज काय आहे की बाबा आपण त्याला नेम थ्रू कॉल करू शकतो. आणि ते डिसॲडव्हान्टेज काय, आपण सिंपल फंक्शन मध्ये त्याचे डिसएडव्हान्टेज काहीच नाही. नेमचे फंक्शन नेम घेतलं चांगलंच आहे. डिसएडव्हान्टेज कुठे आहे त्याचे, ॲरे मध्ये. ॲरे मध्ये तुम्ही एखादं फंक्शन डिफाईन करता तर त्या ठिकाणी. म्हणजे कोणतीही गोष्ट, कोणताही टॉपिक त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेज त्याच्या रिक्वायरमेंट नुसार ठरवले जातात, ना की त्याच्या मेथड, त्याच्या टॉपिक किंवा त्याच्या नेम नुसार. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. कोणती लँग्वेज असेल, कोणती टेक्नॉलॉजी असेल, त्या ठिकाणी गोष्ट कंपल्सरी लक्षात ठेवायची. ओके. आता पुढचा टॉपिक बघूया. ॲरे रिलेटेडच इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण एवढा स्लो घेतोय तो टॉपिक, प्रत्येक ॲरे रिलेटेड. पुढचा टॉपिक आहे ऍडिंग व्हॅल्यूज इनटू ॲरे. ऍडिंग व्हॅल्यू इनटू ॲरेज. आता काही म्हणत असतील हा टॉपिक झाला, ॲरेमध्ये व्हॅल्यू कशा ऍड करायच्या, बट आता मेथड थ्रू कशा ऍड करायच्या ते बघायचं आहे आपल्याला. फर्स्ट मेथड आहे पुश. सेकंड मेथड आहे अनशिफ्ट. थर्ड मेथड आहे स्प्लाइस. पुशचं काम काय, अनशिफ्टचं काम काय आणि स्प्लाइसचं काम काय ते बघूया. add new values. Add new values as last element. Okay. Second, add new values as first element. And third, add new values at any specific position. आता तीन मेथड आहे आपल्याकडे, एक आहे पुश, एक आहे अनशिफ्ट, एक आहे स्प्लाइस. पुशचं काम काय, ऍड न्यू व्हॅल्यूज ॲज लास्ट एलिमेंट. अनशिफ्टचं काम आहे ऍड न्यू व्हॅल्यूज ॲज अ फर्स्ट एलिमेंट. अँड स्प्लाइसचं काम आहे ऍड न्यू व्हॅल्यूज ॲट एनी स्पेसिफिक पोझिशन. त्यांचा सिंटॅक्स या ठिकाणी राईट करून घेऊ तिन्हीचा आपण. फर्स्ट सिंटॅक्स पुशचा, array name dot push, array name dot push. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल व्हॅल्यूज फर्स्ट, व्हॅल्यूज सेकंड,
जस्ट 1 मिनिट. व्हॅल्यू फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. असं अप टू तुम्ही पाहिजे तसं ऍड करू शकता. हा झाला फर्स्ट सिंटॅक्स पुशसाठी. आता त्यानंतर सेकंड कोणता आहे? अनशिफ्ट. अनशिफ्ट साठी सेम तसंच array name dot unshift value 1 value 1 नंतर value 2 3 4 2 3 4 अप टू पाहिजे तशा व्हॅल्यू त्या ठिकाणी ऍड करू शकतात. आणि लास्ट आहे स्प्लाइस. यामध्ये नॉर्मल डिफरन्स आहे. स्प्लाइस array name डॉट स्प्लाइस या ठिकाणी फिट करायचे स्टार्ट इंडेक्स, डिलीट काउंट, त्यानंतर व्हॅल्यूज 1 व्हॅल्यूज 2 3 4 2 3 4. ओके. किंवा तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हॅल्यूज तुम्ही रेट करू शकता. एवढ्या नाही रेट केल्या तरी चालतील. आता हा सिंटॅक्स आहे कशाचा? पुश, अनशिफ्ट आणि स्प्लाइसचा. या थ्रू आपण काय करायचंय? व्हॅल्यू ऍड करायच्या अरे मध्ये या मेथड्स थ्रू. तर त्या कशा ऍड करायच्या, त्यांचा यूज कसा करायचा आहे आणि त्या ऍक्च्युअल यूज झाल्यानंतर त्यावर कोणत्या पोझिशनला आणि कसं करणार आहात हे आपण बघणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. लेफ्ट नाही व्हायचं आहे कोणी? प्रेझेंटी स्टार्ट करा.